तर नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत की आधार सीडिंग आपण घरच्या घरी कशा प्रकारे करू शकतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर गूगलवर जायचं आहे. गूगलवर गेल्यानंतर NPCI अशा प्रकारे टाईप करायचं आहे. जी पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर जी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा प्रकारे जी वेबसाईट येईल ती वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर तर आपण इथं बघू शकतात अशा प्रकारे इंटरफेअर येईल. आणि इंटरफेअर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं भरपूर सारे ऑप्शन येईल. त्याच्यामधील आपल्याला आधार सीडिंग कशा प्रकारे आपण घरच्या घरी करू शकतो तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी इथं कंझ्युमर नाव दिलेलं आहे. तर त्या कंझ्युमरवर आपल्याला ओपन करायचं आहे. कंझ्युमरवर ओपन केल्यानंतर आपण बघू शकता इथं भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे. याच्यामध्ये जे शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबल, याच्यामध्ये वर जाऊन आपण आधार सीडिंग करू शकतो. आणि आपण केलेली आधार सीडिंग इथं चेक युअर NETC आपण इथे जाऊन बघू शकतो की आपण जे आधार सीडिंग केलेले आहे तर ते झालेलं आहेत का. तर भारत आधार सीडिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंगची वेबसाईट ओपन होईल. तर ओपन झाल्यानंतर आपण बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे, एंटर युअर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची ज्या बँकला तुम्हाला आधार सीड करायची ती बँक निवडून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं सीडिंग म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर आधी जर तुमची दुसरी बँक लिंक असेल तर इथं मुवमेंट विथ सेम बँक विथ अनदर अकाउंट, जर दुसऱ्या बँकेत जर अकाउंट असेल तर इथं क्लिक करायचं. जर फ्रेशर असेल, तुमचं पहिली बार जर आधार सीडिंग करत असाल तर फ्रेश सीडिंग इथं क्लिक करायची आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंतर टाकल्यानंतर इथं पूर्ण वाचून घ्यायचं आहे. आणि वाचून घेतल्यानंतर इथं 2 टिक करायची आहे. 2 टिक केल्यानंतर आपण बघू शकता इथं कॅप्चर कोड आपल्याला भरायचा आहे. तर कॅप्चर कोड व्यवस्थित आपण जशा प्रकारे दिलेला आहे तशा प्रकारे आपण भरून घ्यायचा आहे. भरून घेतल्यानंतर आपण बघू शकता की प्रोसेसिड अशा प्रकारे येईल. तर तिथं प्रोसीड वर क्लिक करून आपण आपला फॉर्म भरू शकतो. तर आज आपण आधार सीडिंग कशा प्रकारे घरच्या घरी करू शकतो हे आपण बघितलं. थँक्यू.